महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझा नमस्कार। मी कमलेश देवरे लाडकी बहीण योजनाबाबत एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। बँकांना नवीन सूचना दिल्या। महिलांना 7,500 रुपये मिळणार। 8,000 कोटीच्या फाईलींवर सही झाली। आता 8,000 कोटींच्या फाईलीवर कोणाची सही झाली, कोणाला पैसे मिळणार, बँकांना काय सूचना दिली, पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। पण त्याआधी लगेच या व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका। असं नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर काय सूचना दिली साहेबांनी आणि ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया पण आला त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आहे आणि ज्या महिलांना पैसे आले त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे। तुम्हाला 1 महिना अगोदरच तुम्हाला ॲडव्हान्स मध्ये 2 महिन्याचे पैसे दिले जाते। जे नोव्हेंबरचे पैसे ते तुम्हाला ऑक्टोबरमध्येच भेटून जाणार आहे। त्याबद्दल पूर्ण माहिती देऊन दिली आहे। ती माहिती कसं आहे तुम्हाला लगेच सांगतो। पुढे बघा, आता पूर्ण तुम्हाला आर्टिकल दाखवतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली। बरोबर, दिवाळी आधीच भाऊबीजला ओवाळणी। बघा, दिवाळी आधीच भाऊबीजला ओवाळणी म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे। 2 महिन्याचे एकत्र पैसे तुम्हाला भेटून जातील। ऑक्टोबरमध्ये लक्ष्मी पूजनला तुम्हाला 3,000 रुपये भेटून जातील। नोव्हेंबर महिन्याचे आणि ऑक्टोबर महिन्याचे दोघांचे मिळून 3,000 रुपये तुम्हाला डायरेक्टली भेटून जातील। आणि यामध्ये खूप साऱ्या महिलांच्या कमेंट येत होता की सर आम्हाला 1 रुपया पण भेटला नाही। तर तुम्हाला आता 4 महिन्याचे नाही बरं 5 महिन्याचे तुम्हाला पैसे भेटतील। म्हणजे 5 महिन्याचे तुम्हाला पैसे भेटतील पूर्ण एकत्र। 7,500 रुपये तुम्हाला ओवाळणी दिली जाईल। ओवाळणी म्हणजे 7,500 जे तुमचे उर्वरित पैसे आहेत ते पण आणि आताचे 2 महिन्याचे पण पैसे भेटून जातील। त्यासाठी काय करावं लागेल पुढे बघा। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्यास ठरवले आहे। त्यानुसार आता पात्र महिलांना बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे। बघा, त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळी अगोदरच भाऊबीजला पैसे ओवाळणी दिले जातील। बघा, भाऊबीजला तुम्हाला 3,000 रुपये मिळून जाणार आहे। कोणत्या महिन्याचे भेटणार आहे? ऑक्टोबर आणि नोव्हेंबर। ऑक्टोबर आता सुरू आहे, ऑक्टोबरचे पण आणि नोव्हेंबरचे। तर काही महिलांना पैसे येण्याची पण सुरुवात झालेली आहे। तर आनंदाची बातमी आली आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोघांचं मिळून तुम्हाला पैसे 3,000 रुपये भेटून जातील। आता ज्या महिलांना पैसे भेटले नाही त्यांना काय करावं लागेल पुढे बघा। आता महिलांनी चिंता करू नये, दिवाळी आधी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देणार आहोत, असे उपमुख्य अजित पवार सभेत म्हणाले। त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे। आज काही महिलांना बँक खात्यात 3,000 रुपये जमा झालेले आहेत। निवडणुकीचा टाइम आलाय म्हणून साहेबांनी इथं स्पष्टपणे सांगून दिलं की तुम्हाला नोव्हेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये दोघांचे मिळून एकत्र पैसे दिले जातील। बघा, आता इलेक्शन जवळ आलंय म्हणून तुम्हाला पैसे तर भेटणारच भेटणार आहे। आणि ज्या महिलांना लाभ भेटत नसेल त्यांनी लगेच डीबीटी अकाउंट ॲक्टिव्ह करून घ्या। डीबीटी डायरेक्ट बँक टू ट्रान्सफर। ज्या महिलांनी आतापर्यंत डीबीटी केलं नसेल त्यांनी लगेच डीबीटी आपण ॲक्टिव्ह करून घ्यायचं। ॲक्टिव्ह कसं करायचं तुम्हाला लगेच एक व्हिडिओ दाखवतो। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह कसं करायचं त्याबद्दल माहिती देऊन टाकली आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा। डीबीटी कसं ॲक्टिव्ह करायचं त्यामध्ये स्पष्टपणे सांगून दिलंय। पुढे बघा। आता महिलांना एकूण मिळाले 7,500 रुपये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत केली जाते। राज्यात या योजनेसाठी कोट्यावधी महिलांनी पात्र ठरले आहेत। बघा, कोट्यावधी महिला यासाठी पात्र ठरले आहे। आता 7,500 रुपये कोणाला भेटेल? ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्यांना 7,500 रुपये भेटतील। म्हणजे 5 हप्त्याचे एकत्र पैसे तुम्हाला भेटून जातील। तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल? तुमचं KYC काय बाकी असेल ते लगेच ॲक्टिव्ह करा। तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल ती लगेच दुरुस्ती करून टाका, तरच तुम्हाला 7,500 रुपये भेटेल। आणि जर तुम्हाला आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नसेल तर कमेंट करून सांगा। तो कमेंट मी हायलाईट करेल आणि साहेबांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल। आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे भेटले असतील त्यांनी देखील कमेंट करा, जेणेकरून ज्या महिलांना पैसे भेटले नाही त्यांना पण ही गोष्ट कळायला पाहिजे की आम्हाला पैसे भेटले। आणि आपल्याला एक सराव करायचा आहे, एक आपल्याला पोल बनवायचा आहे की किती महिलांना पैसे आले, किती महिलांना पैसे आले नाही। तुम्ही जर कमेंट करणार तर आपल्याला त्या कमेंटला हायलाईट करून वरती पाठवायचं आहे, जेणेकरून लगेच तुम्ही कमेंट करून टाका। असं नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि या व्हिडिओला लाईक करून टाका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।